तर हे बघा मी आणलेला आहे हरभरा आणि हे 3 पेंड्या आहेत. ह्या 3 पेंड्या 50 रुपयाला 3 दिलेल्या आहेत तुम्हाला. आता मी ह्याचं गाठ तोडते. हे बघा इकडं आपला हरभऱ्याचं गाठ तोडून झालेलं आहे. आणि हे काय इकडं टाळं. आता हे टाळं जे आहे हे आपलं कचऱ्याच्या डब्यामध्ये जाणार आहे. गावाकडं कसं हे टाळं आहे ना गुरं खात्यात. आता इथं आपण कुठं गुरं शोधायला जावी. इथं गाय तर कधी नजर पडणार तर गुरं तर कधी पडायची ना नजर असं आहे ना. आता हरभऱ्याच्या गाठ्यांचं मी काय करणार आहे जसं की गावाला आम्ही करून खातो तसं तुम्हाला दाखवते बरं का थोडक्यात. तर तुम्हाला इथं आजूबाजूचा लय आवाज येत असला तर कमेंटद्वारे मला सांगा. कारण आजूबाजूला इथं घरं आहेत ना तर लय बोलत आहेत माणसं. तरी पण मी हळूहळू बोलते बरं का जास्त मोठी नाही कारण ती तोंडाकडं बघत आहेत ना. बाहेरच बसली मी. ही काय इकडं बाहेरच बसली आहे बघा. हाय का इकडं बाहेरच बसली आहे. त्यामुळे मग बाहेरचा नजारा तुम्हाला दाखवला असता पण पाठीमागं पण लय बायका उभे राहिलेले मग चांगलं वाटत नाही ना. त्यांना वाटलं आम्हाला कायला दाखवतात व्हिडिओ असं होतं ना. गैरसमज पण माणसाचं लय होत बरोबर का नाही. चला आता हे टाळं मी भरते. हे बाया ती बकेट आण रे इकडे बकेटमध्ये ठेवूया आपण हे टाळे. आणि आता गावाकडच्या पद्धत करणार आहे बरं का मी. तर नक्की बघा आणि असं करून जर खाल्लं ना तुम्ही जशी मी आता दाखवणार आहे तशा पद्धतीने लय भारी होते. आता हे ना आमच्या इकडे ना बघा तुम्हाला हे सांगते पहिलं तर हे सांगते हे ज्या वेळेस घ्यायचं ना हरभऱ्याचं टाळं मला मी घेणार होते ना तेव्हा तो माणूस काय मला म्हणला माहिती आहे का. म्हणला की घ्या ओ ताई गावरण येतं. आता हे काय गावरान आहेत का हरभरे सांगा तुम्ही. हे हरभरे काय गावरान दिसतात का तुम्हाला. हे बघा गावरान आहेत का. आता जन्मस पुण्यातला आहे त्यांना वाटतं हे गावरान येतं पण आपल्याला आपण खेडेगावची माणसं आपल्याला काय सांगायची गरज आहे काय गावरान आहे का कसली. पण म्हणलं तसं म्हणतोय गावरान आहे तर जाऊ दे आता त्या तरी कशाला अपमान करावा. म्हणलं ठीक आहे. माणसं फसवतात म्हणजे आता त्याचं पण ऐकायचं म्हणल्यावर ते खोटं नाटं थोडंसं बोलायचं लागतंय ना काय करणार असं आहे ना. तर गावरान मधला फरक मला कळतो बरं का. गावरान काही पण भाजीपालं गावरान असलं ना की मला लगेच कळते ते. बाळा जाडू आण हे आण रे सुपली आण रे सुपली आण सुपलीने भरून दे. आणि आमच्या आहे ना गावाकडची तुम्हाला एक गंमत सांगू का. ज्या पण वेळेस हरभरा असं असायचं ना प्रत्येकाच्या शेतामध्ये भात काढलं ना की हे हरभरा पेरायचे बरं का माणसं. त्यावेळेला आहे ना काय करायचं माहिती आहे का आम्ही गुराकडे जायचो. गुराकडं म्हणजे आमचं आहे ना शेती अशी आहे ना डोंगराच्या शेजारीनच अशी शेती शेजारी डोंगराच्या पायथ्याला शेती अशी. मग कुणाच्या शेतामधलं टगळं आणायचं उपटून आणायचं आणि रानामध्ये ना जाताना सगळ्यांनी ना जी माझ्या जोडीची आहेत का म्हणजे माझ्या बरोबर जी गुराकडे त्यांनी जरीत आपल्या काड्यापेटी आणायच्या म्हणजे काडेपेटी पण न्यायची जाताना सगळं. जाताना एका मिरीला सांगायचं काडेपेटी घ्या म्हणून. काडेपेट्या कुणी आणायचं आणि मग ते टगळं जे असतात ना काही वाळलेलं काही असं नाही का बोललं मग आम्ही काय करायचो हुरडा करायचो त्याचा गावाकडं. गवत आणायचा गवत नाही हे आणायचं काय ते रानातलं तसे असं हे आणायचं रानातलं काय ते त्याला म्हणतात असं लाकडं आणायची आणि ह्याचं चांगला हुरडा करून खायचा. मग लय पोरं पुरी असायचे पहिली गुरांकडं. तर मग बघा आम्ही असं लय गंमत करायचो लहानपणी नाही म्हणजे चांगलं मोठं होतो टणक होतो चांगलं 6वी 7वी 8वीला असं नाही का असताना अशा गमती करायचो आम्ही लहानपणी त्यावेळेला बघा. तर ते अजून आठवतंय बरं का. आता नाही अशी पोरं इतरी पहिलं आम्ही लय इतर असायचो काय नाही काय असं उद्योग करायचो. उद्योग म्हणजे कुणाचं पण काय चोरायचं खाण्याचं असं टमाटी चोर कुणी टमाटे लावलेले असे टमाटी काकड्या असं नाही का कुणाच्या पैशात. पण असं होतं गावाकडं कुणीच कुणाची कंप्लेंट करायचं नाही बरं का की आमच्या शेतामधून तुमच्या पोरांनी असं नेलंय तसं नेलंय नाही का. पण लय चोरून खायचं आहे ना ते लयच मजा यायची बरं का त्यावेळेस. तर चला आता आपले हे साफ झालेले आता ह्या बघा ह्या बकेटमध्ये रद्दी बकेट आहे फुटलेली आहे बघा इथं फुटली आहे बकेट. पण हिला मी का ठेवली आहे ते ह्याच्यामध्ये माती टाकून मला काहीतरी झाडबीड लावायचे म्हणूनसाठी ठेवलेली आहे बकेट. काही पण लावता येईल ना झाडबीड आहे का. ह्या रुमालकीने मी कसे झाडातले कुंड्यात नेवका केलेले आहेत तसं काही पण लावता येईल ना म्हणून मी ठेवलेली आहे बाकी काही नाही. आणि का आता कचऱ्याला पण उपयोगी पडली ही काय आहे का नाही. एवढा मोठा कचरा ते छोट्या जी आपली कचऱ्याचा डबा आहे त्यात मध्ये बसली नाही ना. चल हे घे घरात. मग चला आता मी तुम्हाला दाखवते बरं का घरात तुम्ही कसं काय करते गावाकडच्या पद्धत. काय चाललंय यांचं हा होय जुळी असतील जुळी अयो जुळे भेटले बाई. अरे लय आनंद झाला या 2 भेटलेत. हा चांगलं लागते का बाळा गोड आहे का
या बघा कढई तापायला ठेवलेली आहे मी गॅस चालू करून. आणि हे काय इकडं आपलं हरभरं धुवून घेतलेलं आहे इथं, कारण ह्याला माती असते ना. माती म्हणजे कुठं टाकत येत ना ते टाळं, ते काय नीट व्यवस्थित आणतात होय तेव्हा. कुठं टाकलेलं असते तर म्हणून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चांगलं. आणि तुम्ही म्हणताल आता एवढी मोठी कशाला कढई ठेवली आहे, हे हलवता येणार नाही छोटी कढई ठेवल्यावर, त्यामुळं मग मी मोठी कढई ठेवलेली आहे. तर चला आता कढई तापली आहे आपली. आता मी हे हरभरं टाकते ह्याच्यामध्ये. आता एका हाताने मला येणार नाही बरं का, मला 2 हात लागत याला. हे बघा सगळं हरभरं मी असं कढईमध्ये टाकलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये एकच गोष्ट ॲड करायची बरं का. थांबा तुम्हाला दाखवते तर ह्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे. हे बघा काय, हे बघा मीठ, दुसरं काहीच नाही टाकायचं ह्याच्यामध्ये. मीठाने चवदार होतं ही. थांबा हे बघा असं 1 चमचा, 1 काय 1.5 चमचा टाकते मी मिठाचा. हे बघा आता हे चांगलं मस्तपैकी हलवून घ्यायचं बरं का. हे बघा असं हलवून चांगलं भाजायचं, चांगलं बाजू घ्यायचं. थांबा आता भाजल्यावर तुम्हाला दाखवते. हे बघा आता आपला हरभरा खाण्यासाठी झालेला आहे. इथं ह्याला आहे ना ह्याच्या अंगचं पण पाणी सुटतं बरं का, आणि जे मी धुतलेलं होतं त्याचं सुद्धा पाणी होतं. मग जोपर्यंत पाणी हे पूर्णपणे कमी होत नाही, म्हणजे पूर्ण हे काय असं खळखळा आवाज येत नाही तोपर्यंत काढायचं नाही बरं का. असं खळखळा आवाज आला हा की मग समजायचं आपला हरभरा बऱ्यापैकी म्हणजे चांगलं खुसखुशीत भाजलेलं आहे. तर चला आता शौर्य आर्याला देऊया आपण खायला, आणि कसं काय झालं ते त्यांना विचारूया बरं का. अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा बरं का, लय भारी होत्यात लय. फक्त मीठ एकदम परफेक्ट पडलं पाहिजे त्याच्यामध्ये. पहिलं तर तुम्ही मीठ थोडंच टाका, नंतर भाजत आलं ना, म्हणजे पाणी आहे ना तर भाजत आलं का तर लगेच अंदाज येतोय ना आपलं. चाकून बघायचं म्हणजे खाऊन बघायचं एक हरभऱ्याचं, एक हरभरा असा खाऊन बघायचा की आहे का मीठ. नंतर कमी असलं तर तुमच्या अंदाजाने टाका मीठ. मग जास्त पडल्यावर पण चव नाही ना लागत, म्हणजे लयच खराब लागतं ना मग, आहे ना. मीठ परफेक्ट पडायला पाहिजे तेव्हा हे चवदार लागत आहे. तर चला आता थांबा यांचं बघा काय चाललंय. थांबा काय चाललंय रे तुमचं, आणि कशासाठी करताय पण तुम्ही. होय बॉडी बनवण्यासाठी करतोय. आणि बॉडी कशासाठी बनवायची होय रे, बॉडी कशासाठी बनवायची या. क्रिकेट कोचिंगचे फिट असतात ना. होय म्हणून का. बरं चला मग मी तुम्हाला आता हे हरभरा देते बरं का खायला. आमच्या प्लेटीमध्ये ठेवावा काय कळाना. ह्या प्लेटीमध्ये बसेल मोठी पण आहे. आता चला ह्यांना विचारूया कसं काय झालं ते. कढई झाली काळी, पण ही कढई आहे ना काळी लगेच निघणारी आहे. हे फक्त मिठाचं आहे, मिठाचं पाण्याचं. ह्याला धुतलं ना तरी पण चकाचक निघेल, घासायची पण ह्याला गरज नाही. घासायचं लागलच. कढई थोडीशी काळी, हे होतंच खराब नाही थोडंसं मिठाचं ते काळापणा येतोय, मग मिठामुळे त्याचा काळापणा येतोय त्याला. हे बघा जरा खा. हे बघा खा ना, तुम्हाला नको का. मग जरा ना खा. अरे खा म्हणल्यावरती कुठं निघालाय तू. हे बघा कसं काय झालं रे शौर्य. मस्त आहे का.